तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सध्या नगरपालिका निवडणुकीला सुरुवात झाली असून प्रत्येक पक्षाने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। बुलढाणा जिल्ह्यात अगोदर वंचित आणि काँग्रेसची युती झाल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी करून सुद्धा जळगाव जामोद नगरपालिकेत मात्र वंचित आणि काँग्रेस युती न होऊ शकल्याने वंचित बहुजन आघाडीने सुधीर पारवे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केली। दरम्यान वंचितचे जळगाव जामोद तालुकाध्यक्ष रमेश नाईक आणि इतर पदाधिकाऱ्यांनी फेसबुक व इतर समाज माध्यमांवर आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवून वंचित बहुजन आघाडीचे महासचिव किसन चव्हाण यांनी वंचित जळगाव जामोद तालुकाध्यक्ष रमेश नाईक, युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे, तालुका सचिव साहेबराव भगत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य स्वप्नील गवई, युवा शहराध्यक्ष प्रवीण तायडे ह्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे। त्यानंतर नवीन तालुका अध्यक्ष म्हणून खेरडा येथील देवानंद दामोदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मात्र ऐन नगरपालिका निवडणूक काळात 5 वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील वंचितच्या सदस्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, जळगाव।